रसिक हो नमस्कार. ओम राम कृष्ण हरी. येत्या 2च दिवसात स्वामी स्वरूपानंद यांचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. मार्गशीर्ष वद्य द्वादशी. खरं सांगायचं तर जन्मोत्सवासाठी आपण काय करणार आहोत? आपण इतकंच करू शकतो की त्यांनी दिलेलं प्रत्येक अक्षर, त्यांनी दिलेला प्रत्येक स्वर हा खऱ्या अर्थी आपल्या प्रत्येकाला संजीवनीच देणार आहे, चैतन्य देणार आहे. आणि म्हणूनच ही शब्दस्वरांची ओंजळ स्वामींना अर्पण करणं आणि त्यातून नवा आचार विचार आपल्या मनात रुजवणं, मुरवणं हाच खरा जन्मोत्सव ना. हाच हेतू मनात ठेवून खऱ्या अर्थी स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी लीन होत सादर करीत आहोत स्मृतिगंध प्रस्तुत आणि योजक फूड्स अँड बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड निर्मित स्वर संजीवनी. या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात आपण पाळण्याने करणार आहोत. आणि हा पाळणा कसा आहे की आपल्या सगळ्या लेकरांनी या आईसाठी गायलेला पाळणा आहे आणि तो किती गोड आहे ऐकूया. सोहम दोरी जोजविते मी गाते अंगाई नीज लाडके विश्ववत्सले माझ्या स्वरूपाई माझ्या स्वरूपाई तुझी साधना कसा हलवू सांग पाळणा भक्तांसाठी उन्मनीतुनी तू क्षणभर खाली नीज लाडके विश्ववत्सले माझ्या स्वरूपाई माझ्या स्वरूपाई प्रवास आमुचा युगायुगांचा तुझ्यामुळे सुखदायी भायचा प्रवास आमुचा युगायुगांचा तुझ्यामुळे सुखदायी शुभं कराते उंचावनी तू आशीर्वचनी दे. नका वाजवू कोणी पाऊले हळुवाराचे राज्य येथले नीरव शांती इथली भक्ता पूर्ण गडाने नीज लाडके विश्ववत्सले माझ्या स्वरूपाई माझ्या स्वरूपाई सतत ठेविला अनुसंधानी तुझे रूप निज अंतःकरणी मनात अससी जनात दिससी तू अंतर्बाही नीज लाडके विश्ववत्सले माझ्या स्वरूपाई माझ्या स्वरूपाई असे कसे ग जगावे गळे आईला जोजविते बाळे आई घेते
विश्रांती बाळा शांती दे सोहम दोरी जोजविते मी गाते अंगाई नीज लाडके विश्ववत्सले माझ्या स्वरूपाई माझ्या स्वरूपाई सोहम दोरी पाळणा, काय शब्द आहे तो. कशाची दोरी असली पाहिजे आपल्याला पाळण्याला. मुळात पाळणं हा विचार करत असताना मनातल्या मनात कुठेतरी दोन बिंदू जोडले जातात, एक जन्म आणि मृत्यू. याच्यामधलं जीवन सुद्धा एक प्रकारचा पाळणाच असतो ना. सतत दोलायमान असतोच की आपण, पण त्याला कोणती दोरी ओढतीये हे फार महत्वाचं असतं ना. अहमाच्या दोरीने ओढलं तर ते डळमळणार, आणि सोहंकाराच्या सोहमाच्या दोरीने हा जीवनाचा पाळणा जर आपण सतत खेचत राहिलो तरच तो आंदोलणार. फरक इतकाच असतो की जेव्हा सोहंकार असतो ना अंतरी, त्यावेळेला आपण त्यात झुलत राहतो, आणि जेव्हा अहंकार असतो तेव्हा षड्रिपू आपल्याला झुलवत राहतात. काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या अंतरी या सगळ्या गोष्टी जेव्हा निनादत राहतात ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थी आपला नवा जन्म होत राहतो हर क्षणी, आणि तोच महत्त्वाचा असतो ना. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, आपण भगवंतापर्यंत केव्हा जातो, संकट येतात तेव्हा. एक दृष्टांत होता, वाळवंटातून शिष्य चालत असताना सद्गुरू असतात बरोबर, आणि सद्गुरू प्रत्यक्ष रूपात नाही आहेत, पाऊल खुणा उमटत राहतात, त्यातून त्याला सद्गुरू आहेत त्यांचं अस्तित्व जाणवत राहतं. आणि कुठेतरी आतून निर्धास्त असतो की हां आपले गुरु आहेत ना आपल्याबरोबर. जसं वादळ सुरू होतं वाळवंटातलं, झालं सद्गुरूंची पावलं दिसे ना, मागे वळून बघतो तर 4 पावलं दिसत आहेत, आणि वादळात मात्र 2च पावलं. आता एकट्याला लढायचंय, सद्गुरूंनी साथ सोडली असं काही बाई मनात येत राहतं. निष्ठा डळमळते, काहीतरी विचित्र विचार मनात भिरभिरत राहतात, आणि तसा तो प्रवास करत 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 एकदाचं वादळ पार होतं, आणि ताबडतोब सगळं शांत झाल्यावर पुन्हा बाजूला 2 पावलं उमटतात. तेव्हा मात्र प्रचंड चिडतो आणि विचारतो, हे काय, जेव्हा गरज होती तेव्हा निघून गेलात, आणि आता काय उपयोग, आता मी करू शकतो माझा माझा प्रवास. गुरुवर्य शांतपणे फक्त ध्वनीच्या रूपात त्याला प्रश्न विचारतात की लेखा, मगाशी तुला 4 पावलं दिसत होती बरोबर, पण वादळात 2 पावलं तुला कुठे दिसत होती रे? तो म्हणला, माझ्या खाली. हो, बर, आता तुला तुझी पावलं कुठे दिसतात? त्याने मान खाली घातली आणि एकदम लक्षात आलं, अरे आपली पावलं आपल्याला आत्ता दिसत नाहीत, ती आपल्या कुठेतरी मागे उमटताना दिसतात. म्हणजे सद्गुरू म्हणाले, लेका तुला मी माझ्या खांद्यावर उचलून घेतलं होतं रे, आणि मी वादळाला सामोरा जात होतो आणि तू फक्त प्रवास करत होतास. हीच जाणीव असते ना. ही जाणीव जेव्हा असते ना, त्याच वेळेला आपल्या अंतरीचा सद्गुरू रूपाशी जोडलेला धागा सुटत नाही. अन्यथा फक्त संकटापुरते आपण देवाशी जोडले जातो, आणि जेव्हा गरज संपली की देवाला बाजूला टाकतो. असं चालणारच नाही. अंतरी हरी कसा हवा, कशासाठी हवा? तेव्हा स्वामी आपल्याला सांगते होतात ना की जन्मोनिया वाया कष्टविली काया स्वहित साधाया वेळा नाही. अरे तुझं हित कशात आहे, जेव्हा तू 24x7x365 अंतरी हरी जपशील तरच तुझ्या नररूपाचा नारायण होणार आहे. केव्हा? ऐकूया.
हरीचे चिंतन चिंतन हरीचे चिंतन करी रात्रंदिन वाऊगा तो क्षण जावो नेदी ओ वाऊगा तो क्षण जावो नेदी ओ हरीचे चिंतन करी रात्रंदिन हरीचे चिंतन करी रात्रंदिन वाऊगा तो क्षण जावो नेदी ओ वाऊगा तो क्षण जावो नेदी चालता बोलता जेवण जेविता चालता बोलता जेवण जेविता सदा देता घेता हरी ध्यान हो सदा देता घेता हरी ध्यान हो हरीचे चिंतन करी रात्रंदिन वाऊगा तो क्षण जावो नेदी ओ वाऊगा तो क्षण जावो नेदी आसनी शयनी एकांती लोकांती आसनी शयनी एकांती लोकांती आठवी श्रीपती अखंडित ओ आठवी श्रीपती अखंडित हो हरीचे चिंतन हरीचे चिंतन करी रात्रंदिन वाऊगा तो क्षण जावो नेदी ओ वाऊगा तो क्षण जावो नेदी स्वामी म्हणे नित्य हरीचे दर्शन स्वामी म्हणे नित्य हरीचे दर्शन स्वामी म्हणे नित्य स्वामी म्हणे नित्य हरीचे दर्शन स्वामी म्हणे नित्य हरीचे दर्शन तेणे समाधान परिपूर्ण ओ तेणे समाधान परिपूर्ण ओ वाऊगा तो क्षण जावो नेदी हो वाऊगा तो क्षण जावो नेदी ओ हरीचे चिंतन करी रात्रंदिन हरीचे चिंतन करी रात्रंदिन वाऊगा तो क्षण जावो नेदी ओ वाऊगा तो क्षण जावो नेदी ओ वाऊगा तो क्षण जावो नेदी वा वा वा. मुळात हा अभंग जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला प्रश्न पडतो की खरंच आपण प्रत्येक कृतीत भगवंताला आठवतो का? तर बऱ्याचदा त्याचं उत्तर नाही असंच येतं. पण हा मूळ कार्यक्रम ज्यांनी निर्माण केला आहे ती कंपनी अर्थात योजक फूड्स अँड बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड याचे मूळ निर्माते म्हणजे कैलासवासी कृष्णा परशुराम भिडे तथा नाना भिडे हा असाच निष्ठावान वारकरी होता. प्रत्येक कार्यात
त्यांनी सद्गुरूंचं स्तवन केलं आणि ते म्हणतील तसंच्या तसं आचरण केलं. अगदी प्रपंचापासून परमार्थापर्यंत आणि व्यापार उदिमापासून ते नामाच्या व्यवहारापर्यंत सगळ्या ठिकाणी. तुकोबांचा अभंग आहे ना की तुका म्हणे असो भलतीये व्यापारी लक्ष सर्वेश्वरी चुकवणे दी, तसाच्या तसा निष्ठावान वारकरी म्हणजे नाना. अहो लग्न ठरवायचं होतं तरी सुद्धा स्वामींना जाऊन विचारलं की ही मी पत्नी म्हणून स्वीकारतोय तर ती योग्य आहे का, विचारतो का हो आपण असं? तर नाही विचारत, कारण आपल्याला हवं तसं भगवंतानं करावं अशी इच्छा असते. आणि भगवंत किंवा सद्गुरू म्हणतात की तुला योग्य असेल तेच घडेल, अन्यथा घडणार नाही. आणि म्हणूनच अनेकविध अडचणी आल्या तरीसुद्धा सद्गुरू करतात ते योग्य आहे ही निष्ठा ठेवतच अडी अडचणीतून पार होतच नानांनी हा सारा उद्योग उत्तमातनं उत्तम उभारला, किंबहुना ऊर्ध्वगामी नेला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्याचं नाव सुद्धा किती महत्त्वाचं आहे की हे योजक आहेत. सद्गुरू ही योजनाच करत असतात, योगच घडवत असतात आणि ते खरे योजक असतात. त्यांचं स्मरण म्हणून हा उद्योग आहे. किती छान आहे. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा हरिनामाचा धंदा, एवढं लक्षात ठेवलं की पुरे झालं. आणि तेच नानांनी लक्षात ठेवलं. मला तर असं वाटतं की नानांच्या घरी खरा आशीर्वाद होता होत त्यांच्या आई भागीरथीबाई आणि त्यांच्या पत्नी अर्थात वसुधाताई, या दोघींनाही स्वामींचा अनुग्रह मिळालेला आहे. केवढं भाग्यवंत कुटुंब आहे. आणि आज मला असं वाटतं की शमिका सुद्धा तितकीच भाग्यवान आहे ना शमिका? अगदी अगदी. तर तुला काय वाटतं, आज जवळपास 3री-4थी पिढी यापर्यंत पोहोचतीये? हो हो, खरंच तू म्हणालीस तसं खूप भाग्यवान आहोत आम्ही. कारण म्हणजे नानांना, पणजी आजीला तर प्रत्यक्ष अनुग्रह मिळाला आहे. पण आम्हाला जरी थेट त्यांना भेटता आलं नसलं तरी तो संस्कार आमच्यावर लहानपणीपासून होत गेला आहे घरामध्ये. अर्थात नाना आजींनी खूप केला आहे, त्याचा खूप मोलाचा वाटा दोघांचा आहे. कारण लहानपणीपासूनच आम्ही स्वामी अप्पा अशा नावांनी स्वामींना बोलत असो आणि तेच संस्कार आमच्यावर लहानपणी होत गेले. आणि त्यामुळेच मला वाटतं की ही जी गोडी आहे, म्हणजे स्वामींनी जी शिकवण सर्वांपुढे ठेवली आहे त्याची गोडी आम्हाला लहानपणीपासून लागत गेली. आणि त्याचाच एक त्याचाच एक त्यांच्या चरणी वाहिलेलं हे फूल म्हणजे स्वरसंजीवनी हा कार्यक्रम आहे त्यांच्याच अभंगांचा. आणि नानांसोबत सुद्धा खूप असे प्रसंग मला आठवतात की पदोपदी आम्हाला हे जाणवत गेलं की नाही, स्वामींचा आशीर्वाद आमच्या सर्व घराण्यावरच सतत आहे. असे अनेक प्रसंग आहेत जे स्वतः मी अनुभवलेले आहेत. त्यामुळे स्वामी आमच्या घराघरात सर्वांच्या मनामनात अजूनही आहेत आणि राहतील. रादर सर्व भक्तांच्या म्हणेन, कारण प्रत्येक भक्त स्वामींना तितक्याच मनापासून आत्मीयतेने पूजत आलेला आहे. त्यामुळे स्वामी ज्यांना म्हणजे स्वामींकडे जे जे जाऊन आलेत किंवा अजूनही मंदिरात जे जे जातात त्यांना स्वामी अगदी म्हणजे प्रेमाने आणि काय म्हणूया आपलेपणाने आशीर्वाद देत असतील अशी माझी नेहमीच भावना आहे. वा, खरं आहे ना, ते आत्ता म्हणाली तसं किती छान म्हणालीत की स्वामी अप्पा, किती गोड आहे हो. म्हणजे आपण आजोबांना घरच्या जितक्या आपुलकीनं हाक मारू तसं सद्गुरूंना हाक मारणं, याच्याशिवाय दुसरं भाग्य कोणतं? खऱ्या अर्थी आम्ही रिते होत, कंगाल होत, पण स्वामीच म्हणतात तसे आम्ही सारे भाग्यवंत कंगाल आहोत. आणि ही फार महत्त्वाची जाणीव असते. आणि ती अपरंपार जाणीव मनात जपत राहणं हेच महत्त्वाचं आहे. कारण के.व्ही. बेलसरेंचं वाक्य असं होतं, ते असं म्हणाले होते की लग्न एकदाच होतं पण संसार आयुष्यभर करावा लागतो. तसा हा परमार्थाचा संसार आयुष्यभर या कुटुंबियांनी केलेला आहे. खऱ्या अर्थी तीही स्वामींची योजना आहे आणि ते योजक आहेत आपल्या साऱ्यांच्या पाठीशी. ते अभंग आपल्या बरोबर जोडलेले राहोत अशीच मनापासून प्रार्थना या पुढच्या अभंगातून आपण त्यांना करूया. सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप
देखताची पडे ब्रह्मादिका मौन देखताची पडे ब्रह्मादिका मौन निर्गुणाचे गुण काय बोलू सद्गुरु स्वरूप अगाध अपार सद्गुरु स्वरूप निर्गुण नवे ते सगुण नवे ते निर्गुण नवे ते सगुण नवे ते निर्गुण नवे ते सगुण नवे ते निर्गुण नवे तयाचे लक्षण काय सांगू सद्गुरु स्वरूप अगाध अपार सद्गुरु स्वरूप अगाध अपार सद्गुरु स्वरूप स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पासी स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पासी स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पासी स्वामी म्हणे भाव ठेवा पाया स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पासी तरीची तुम्हासी आतुडेल सद्गुरु स्वरूप अगाध अपार सद्गुरु स्वरूप अगाध अपार सद्गुरु स्वरूप अगाध अपार कायमी पामर कैसे वानू सद्गुरु स्वरूप अगाध अपार सद्गुरु स्वरूप अगाध अपार सद्गुरु स्वरूप सद्गुरु स्वरूप सद्गुरु स्वरूप मुळात सद्गुरु तत्व आपल्यापर्यंत केव्हा पोचतो? सद्गुरु तत्व हे तर फार पल्याड आहे, पण आपल्याला ओळख कधी पडते या गुरुतत्वाची? अगदी लहानपणापासून तर सांगितलं जातं की आपली आई,
आपले वडील हे आपले पहिले गुरु आणि त्याच्यानंतर शिक्षक. पण खरोखरच आजच्या शिक्षण पद्धतीचा विचार करताना हे गुरुस्वरूप आपल्याला दिसतं का? गुह्यापासून रुकार म्हणजे प्रकाशापर्यंत हे ज्ञान देणारं शिक्षण खरोखरच आहे का असा प्रश्न पडतो. तेव्हा बऱ्याचदा उत्तर नाहीच मिळतात. ज्यावेळेला पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी स्वावलंबनाश्रमासारखी शाळा सुरू केलेली दिसते, तर या सगळ्यातले गुण, ही संस्कार शाळा आपल्याकडे कशी उभी राहणार असा प्रश्न पडतो. तेव्हा एक गोष्ट आठवली काही दिवसांपूर्वी वाचलेली. एक चिमुरडी वडिलांबरोबर खरं तर शाळेत गेली होती. निकाल होता. सगळे पालक मुलांना एकतर ओरडण्यात किंवा शाबासकी देण्यात दंग होते आणि हिचे वडील मात्र त्यांनी फक्त तो पेपर तपासला, तिला शाबासकी दिली आणि म्हणाले चला निघूया. तर तिला फारच प्रश्न पडायला लागले की बाबा काहीच कसं बोलले नाही, काय चुकलं, काय बरोबर, काही विचारलं नाही, माझ्या टीचरना मी कशी आहे ते सुद्धा विचारलं नाही. तर बाबांना तिने विचारलं, बाबा मी काही पास झाले नाही का हो? तर तिचे वडील म्हणाले की मी तुला 2-3 प्रश्न विचारतो, मला सांग हां. आणि जिने उतरताना त्यांनी विचारलं की तू सगळ्यांशी छान वागतेस का शाळेत? हे जे सुविचार दिसत आहेत ते तू वाचतेस का? ते तू आचरणात आणतेस का? कोणी तुझ्यावर चिडलं, कोणी रागावलं तर त्यांच्यावर तू न चिडता नीट उत्तर देतेस का? असं सगळ्या प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर तिने पुन्हा विचारलं, बाबा मी तुम्हाला सगळ्याची उत्तर हो किंवा नाही ती सांगितली आहेत, मी तुम्ही सांगता तसंच वागते, पण मला सांगा ना मी दुसरी पास झाले का नाही? बरोबर त्यावेळेला तिच्या बाबांनी शाबासकी दिली आणि सांगितलं, बाळा तुझ्या सगळ्या पेपरमधल्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करून किंवा जे काही बरोबर आलंय त्यातून गुण वाढणार नाहीत. ज्या दिवशी तू या संस्कारांनी मोठी होशील त्या दिवशी खऱ्या अर्थी तू दुसरी पास होशील. दिसायला छोटीशी गोष्ट आहे खरं तर, पण किती महत्त्वाची आहे. पास नापासच्या हिशोबात आपण इतके अडकलोय की आपण त्याच्या पल्याड जाऊच शकत नाही. त्या पईचा विचार करताना आयुष्याचा पैस व्यापू शकत नाही. अर्थाचा विचार करताना भावार्थ जपू शकत नाही. नव्हे त्या संस्कारांनी त्या परम अर्थापर्यंत पोहोचूच शकत नाही. मग गुरुपदापासून सद्गुरुपदापर्यंत आणि अर्थापासून परमार्थापर्यंत कसा प्रवास करणार? असा प्रवास करायचा असेल तर माहिती नाही, फक्त तंत्र नाही, तर मंत्राची ज्ञानाची जोड हवी आणि अशी विद्या मिळायला हवी. ती विद्या मिळायला प्रार्थना करावी लागते मनापासून. त्यावेळेला ती सरस्वती वरदायिनी होते. ती अशी दाविते ज्ञान भानुते अज्ञानतमनाशिते सुख शाश्वत जी देते ती विद्या मिळवू इथे. ती विद्या मिळवू इथे. दैन्य दुःख लयाने ते पापताप निवारिते. चित्तास शांतता देते ती विद्या मिळवू इथे. ती विद्या मिळवू इथे. मुक्तीस हे तुझी होते अनेकी ऐक्य पाहते. अंतः प्रसन्नता देते ती विद्या मिळवू इथे. ती विद्या मिळवू इथे. लोपवी जी अहंते ते विश्वाचे हित साधिते. अनाथा हात जी देते ती विद्या मिळवू इथे. ती विद्या मिळवू इथे. धर्मादि पुरुषार्थाते येते सार्थकता जिथे. सार्थ साक्षरता भेटे ती विद्या मिळवू इथे. ती विद्या मिळवू इथे. आनंदी जन्म जी घेते आनंदे विश्व कोंदते. आनंदी लीन जी होते
विद्या मिळवू इथे, ती विद्या मिळवू इथे, ती विद्या मिळवू इथे. क्या बात आहे. काय प्रार्थना होई. आणि शब्द मुळात कशी विद्या हवी आणि कसं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे, काय होतं अशा वेळेला. माऊलींची चोवी आहे ना. तो पहिला आर तू म्हणीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिजा अर्थार्थू जाणीजे, ज्ञानिया चौथा ये ज्ञानियाचे ठाई काहीची करणे नाही. म्हणजे ज्ञानी काहीच करत नाहीत का? असं मुळीच नाही हो. मूळ मुद्दा असा आहे ना की ते आपल्याच तंद्रीत इतके मशगूल असतात की भान हरपून जातं त्यांचं. आणि कशी तंद्री असते हो. स्वरूपानंदांनीच म्हटलंय ना. पूज्य स्वामी म्हणतात, स्वामी म्हणे आत्मस्थित संथ सुख दुःखातीत. कोणतीही परिस्थिती समोर येवो ते डळमळत नाहीत, ते त्याच्याही पल्याड जाण्याचा प्रयत्न करतात. कसा? स्वामींच्या चरित्रात किती उदाहरणं आहेत हो. एक तर उदाहरण सांगितलं जातच ना की स्वामी ज्या वेळेला तुरुंगात होते, खरं तर जशी देवसेवा चालू होती तशी देशसेवाही चालू होती ना. पण कायदेभंगाच्या चळवळीच्या दरम्यान किंवा मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान तुरुंगात टाकलं म्हणून रडत बसले का? खरं तर तो प्रसंग जेव्हा वाचला ना, त्यांच्याबरोबर शंकरराव देव, अच्युतराव पटवर्धन, एस एम जोशी यासारखे अनेक राजकारणी होते आणि तिथेच स्वामी सुद्धा होते. स्वामी कधीही त्यांच्या चर्चेत सामील झाले नाहीत. असं जेव्हा वाचलं क्षणभर वाटलं की अहो हा काही फक्त प्रसंग नाही, हा तर दृष्टांत आहे. आपण सुद्धा असेच असतो की बंदिस्त. एकतर आपण गजाला तरी धरून असतो, नाही तर जगाला तरी धरून असतो, कुठल्या तरी बंधनात असतोच. आणि राजकारणातच असतो, स्वतःपासून ते समाजापर्यंत, इथून तिथून कुठेतरी याच सगळ्या गर्तेत अडकलेलो असतो. मात्र अशाच समाजात असे सद्गुरू वावरत असतात जे या सगळ्याच्या पल्याड असतात, शाश्वतीचा विचार करत असतात. काय ताकद आहे हो. आणि अशी ताकद असते ना तेव्हा मरणालाही स्मरणाचं सामर्थ्य मिळतं असं म्हणतात. ते काही उगाच नाही. अहो स्वामींनी तर ज्या वेळेला सांगितलं की आता मी समाधी ठेवणार, 18 दिवस फक्त शिल्लक राहिले आणि त्यातही चौथ्या दिवशी तब्बल 10 तास रामकृष्ण हरी गजर अखंड चालू आहे. त्यांचं म्हणणं खरं ठरतं ना, त्यांच्या वैखरीवर अखंड तो गजर आहे. आपण गरजांपुरता देव धरतो आणि त्यांच्या गजरात देव असतो, म्हणून फरक असतो. ही ताकद असते स्वामींमध्ये. आणि म्हणून ही माणसं काळाच्याही पल्याड असतात. बऱ्याचदा म्हटलं जातं ना की काही माणसं काळाच्या प्रवाहात बुडतात, काही तरतात, पण काही काळाचं पात्र उज्ज्वल करतात. संत मंडळी ही काळाचं पात्र उज्ज्वल करणारी आहेत. आणि अशा संतांना कसलं काळाचं भय, त्यांना काहीही फरक पडत नाही. देह जावो अथवा राहो ते आनंदात मशगूल असतात. कसे? पुढच्या अभंगात असतात तसे. आता काय माझा काळाचे ते भय, आता काय माझा काळाचे ते भय, आता काय माझा काळाचे ते भय. श्री गुरुचे पाय, श्री गुरुचे पाय, श्री गुरुचे पाय देखिले. आता काय माझा काळाचे ते भय, आता काय माझा काळाचे ते भय.
कैसा देहाचा संबंध राहे कोठे कैसा देहाचा संबंध राहे कोठे कैसा देहाचा संबंध होता आत्मबोध होता आत्मबोध होता आत्मबोध अंतर्यामी आता काय माझा काळाचे ते भय आता काय माझा काळाचे ते भय देहाचे व्यापार चालता लिप्त देहाचे व्यापार देहाचे व्यापार चालता लिप्त राहे साक्षीभूत राहे साक्षीभूत राहे साक्षीभूत सर्व काळ आता काय माझा काळाचे ते भय काळाचे ते भय काळाचे ते भय राहो किंवा जावो राहो किंवा जावो राहो किंवा जावो राहो किंवा जावो देहनाशिवंत राहो किंवा जावो देहनाशिवंत राहो किंवा जावो देहनाशिवंत मी तो देहातीत मी तो देहातीत मी तो देहातीत स्वामी म्हणे आता काय माझा काळाचे ते भय आता काय माझा काळाचे ते भय श्री गुरुचे पाय श्री गुरुचे पाय श्री गुरुचे पाय देखियले आता काय माझा काळाचे ते भय काळाचे ते भय काळाचे ते भय वा वा वा. काळ असा शब्द जरी ऐकला तरी थरकाप उडतो ना आपला सगळ्यांचा. मग कालातीत होण्याचं सामर्थ्य येतं कुठून?
त्याच संदर्भातला हा दृष्टांत आहे. स्वामी स्वरूपानंदांची ज्यांच्यावरती निष्ठा होती ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. त्यांनीच सांगितलेला हा दृष्टांत. शिष्यांसमवेत बसले होते आणि शिष्यांना गोष्ट सांगत होते की समोरून बकरा जातोय, पाहताय का? काय म्हणत राहतो? मै 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 मै. आपल्याकडे म्हणतात ना, ती मै मै कुर्वाणम. चालू कुठपर्यंत? जोपर्यंत खऱ्या अर्थी त्याचं निधन होत नाही, तो संपत नाही तोपर्यंत. अहो, जीव जाताना सुद्धा मै मै माझं माझं संपतच नाही. मग पुढे काय होतं? गंमत अशी आहे, परमहंस म्हणतात की तो गेल्यानंतर त्याचं आतडं फक्त शिल्लक राहतं, ते वापरलं जात नाही. मग त्याचं काय करतात? तर कापूस पिंजायला पूर्वी एक यंत्र होतं, तर त्या आतड्यापासून तंतू तयार करायचे. त्या तंतूंची तार त्या कापूस पिंजायच्या यंत्राला लावली जायची आणि ती तार ओढली की ते यंत्र तुई तुई असं वाजायचं. परमहंस म्हणाले, पहा बरं, आपण जगत असताना काय म्हणत असतो? मै मै. आणि मेल्यावर काय म्हणतो? तुही तुही तुही. काय फायदा आहे? कसं कळणार? अहो, जन्माला आल्यानंतर आणि मरणानंतर सुद्धा एकच कळलं पाहिजे की मी तुझ्यात आणि तू माझ्यात. हे अद्वैत कळतं ना, तेव्हा हा दोहा किंवा ही रुबाई सुद्धा खरी ठरते हो, की मैं ना करे, मैं ना करे तो सोने में शक्कर खाए और बकरा मैं करे तो 100 बार काटे जाए. आपण सुद्धा असेच कापले जातो हो सतत द्वैतात. अद्वैताची ताकद केवढी मोठी असते. या अद्वैतासाठी तर सारा अट्टहास असतो ना साऱ्या संतांचा. सगळ्या संतांची जर वचनं पाहिली तर सारे तेच म्हणतात की सोयराबाई बघा, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. नाथ महाराजांची सुद्धा ओळ आहे ना, मी तूपणाची झाली बोळवण. दत्तगुरूंच्या आरती रोज म्हणतो आपण. पण कधी जेव्हा संकट रूपात दत्त उभा राहतो ना, त्यावेळेला आपल्याला भीती वाटून आपण गुरगुरण्याऐवजी गुरु गुरु म्हणायला लागतो. तेव्हा जाऊया ना थोडं पल्याड. आणि पल्याड जाण्याचं सामर्थ्य मिळतं तेव्हा कुठं कृष्णार्पण केलं पाहिजे ते कळतं. जसं स्वामी म्हणतात की काया वाचा मन केले कृष्णार्पण, गेले मी तू पण. स्वामी म्हणे, ही जाणीव मनात ठेवल्याशिवाय आपल्यातला भक्त भगवंतापर्यंत पोहोचूच शकणार नाही. अंतर्बाह्य राम झालो, अंतर्बाह्य राम झालो, अंतर्बाह्य राम झालो, पूर्ण काम अंतर्बाह्य राम झालो, पूर्ण काम अंतर्बाह्य राम झालो, पूर्ण काम अंतर्बाह्य राम झालो.
आनंदला जीव आनंदला जीव भेटला केशव आनंदला जीव भेटला केशव आनंदला जीव आनंदला जीव आनंदला जीव आनंदला जीव आनंदला जीव आनंदला जीव भेटला केशव आनंदला जीव भेटला केशव आनंदला जीव भेटला केशव गेलो भवार्णव गेलो भवार्णव तरुणिया तरुणिया
क्या बात आहे. प्रत्येक अभंग आपल्याला काय ताकद देतो विचार करण्याची. एक एक शब्द, एक एक चरण. पण खरोखरच आपण त्या मार्गानं प्रवास करतो का? तो मार्ग अनुसरतो का? तर बऱ्याचदा त्याचं उत्तर नाही असंच असतं. डॉक्टर भारती सुदामे नावाच्या लेखिका आहेत, त्यांनी इतकं सुंदर वाक्य म्हटलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की पश्चिमेकडे तोंड करून जर आपण पूर्वेच्या मिलनाचे संकेत मागितले तर ते कधीही पूर्ण होत नाहीत. काय ताकद आहे हो या वाक्यात. दिशा माहिती पाहिजे. माहिती नसली की आपली फक्त दशा होते. ध्येयच माहिती नसतं ना. कुठं प्रवास करायचा आहे, कुठून आलो, कुठं जायचं आहे, कुठे माहिती आहे. वाट माहिती नसली की गमतीनं म्हणतात ना की वाट लागते हो आपली, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर. म्हणून सापडली पाहिजे वाट, म्हणून माहिती पाहिजे ध्येय. सवयीचे गुलाम असताच कामा नये, आदतचे मजबूर आहे असं कोणी म्हणताच कामा नये. कारण आपली बुद्धी, मन, चित्त, अहंकार हे सारं चतुष्टय आपल्या आणि सद्गुरूंच्या हातात पाहिजे. अर्जुन व्हायचं असेल ना तर सारथ्य आधी कृष्णाला देता आलं पाहिजे की बाबा रे तू संभाळ. म्हणजे महाभारत होतानाही गीतेचा स्पर्श असतोच. म्हणून कदाचित आपले पूज्य स्वामी स्वरूपानंद सुद्धा म्हणतात, कसं ध्येय असावं. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे. आज झालं आणि संपलं, चला उद्या उरलंच नाही काही. लांब पल्लाय बरं. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे. जीव मात्रे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. प्रकाशात चालायचंय आणि जीवाभावानं चालायचंय, अंधारात नाही. माहिती पाहिजे वाट कोणती आहे आणि उजळलेली आहे का नाही. आणि ही जेव्हा माहिती असते, 5W1H याचं उत्तर आपल्याकडे असतं, त्यावेळेला प्रश्नपत्रिका सोपी जाते बरं. देहाती मागूते कोठे जाणे असे काय विश्व कैसे
जन्मालो करावा विचार आपुलापण करावा विचार आपुलापण स्वामी म्हणे यत्ने ऐसा घेता शोध स्वामी म्हणे यत्ने ऐसा घेता शोध ऐसा घेता शोध ऐसा घेता शोध स्वामी म्हणे यत्ने स्वामी म्हणे यत्ने ऐसा घेता शोध होतसे प्रबोध होतसे प्रबोध होतसे प्रबोध अंतर्यामी अंतर्यामी कोण मी कोठून जन्मालो कोण मी कोठून जन्मालो करावा विचार आपुलापण करावा विचार आपुलापण करावा विचार आपुलापण. पुढची प्रार्थना जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा मनात सतत विचार येत होता की काय मागतो देवाकडे आपण. याद्या तयार असतात ना, भगवंत समोर नसतो तरी सुद्धा. मग तर स्वरूपानंदांच्या चरित्रात जेव्हा ही गोष्ट वाचली तेव्हा वाईट वाटलं आणि क्षणभर वाटलं समोर सद्गुरू आहेत, काय मागतो आपण. दोन साधक तिथे उभे होते आणि विचार काय करत होते सांगा. तर रोज ज्यावेळेला गाभाऱ्यात सगळे पेढ्यांचे पुढे जायचे ते पेढे या साधकांपर्यंत काही पोचायचे नाहीत. ते पेढे जायचे स्वरूपानंदांच्या खोलीत. त्या खोलीतले पेढे आपल्यापर्यंत का बरं पोचत नाहीत. जे प्रत्यक्ष तिथे दर्शन घ्यायला जातात त्यांना पेढा मिळतो, मग आपलं काय. असा विचार करत ते साधक बाहेर उभे होते. झालं, तुम्ही जे मागाल ते पुरवणार आहे. मागणी तसा पुरवठा. देव पण डिलिंगवर बसलेला असतो ताबडतोब. तर त्या साधकांना दुसऱ्या दिवशी तसराळाच्या तसराळ पेढ्यांचं त्यांच्यासमोर. पहिल्या दिवशी छान वाटलं. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सतत होत राहिल्यावर लक्षात आलं आपण काय चूक केली आहे, किंबहुना गुन्हा केलाय. अहो, त्यांच्या खोलीत कुठले पेढे जातात आणि का जातात याचा विचार करण्यापेक्षा आपल्या मागण्याची खोली वाढेल का नाही. अहो, कुठला गोडवा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्याचं तर मोल कळेल का नाही. म्हणूनच मला मनापासून वाटतं की भगवंत सुद्धा आपल्याबरोबर असाच हिशोबी वागतो. तो म्हणतो कर तू नवस आणि दिसते तुझ्या विचारांची अवस. ज्या वेळेला एखादी महान व्यक्ती मागते ना तेव्हा त्या मागणीला पुरवठा नसतो भगवंताकडे. तो म्हणतो अरे तुझ्या मागण्याची सुद्धा मी पूजा बांधतो, म्हणून त्याचं पसायदान होतं. कल्याणकरी रामराया काय, आता विश्वात्मके देवे काय, उदारा जगदाधारा काय. अहो, ही सगळी फक्त मागणी नाहीये. कारण मागतो आपण स्वार्थी असतो ना. म्हणून जो स्वतःसाठी मागतो ना त्याची याचना होते. जो दुसऱ्यासाठी मागतो त्याची प्रार्थना होते. आणि जो विश्वासाठी मागतो त्याची अर्चना होते. अशाच वेळेला शब्दांची पूजा होते आणि अस्तित्व हे खऱ्या अर्थी सिद्ध होतं, त्याचं अधिष्ठान होतं. तिथे वरदान आहे. आणि अशी ही वरप्रार्थना आहे. कोण देणार? जो उदार आहे, जो जगदाधार आहे, तोच देणार ना. उदारा जगदाधारा दे मज
असावर स्वस्वरूपानु संदानी रमो चित्त निरंतर उदारा जगदाधारा दीमज असावर काम क्रोधादिका थारा मिळो न चमदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्री हरी साजिरी उदारा जगदाधारा दीमज असावर शरीरी घरीदारी स्त्री पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित आसक्त त्वदनुग्रही उदारा जगदाधारा दीमज असावर नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातून गळा उदारा जगदाधारा दीमज असावर नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पदपद्माची अमला भक्ती दे मला उदारा जगदाधारा दीमज असावर नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी उदारा जगदाधारा दीमज असावर मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता उदारा जगदाधारा दीमज असावर देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता उदारा जगदाधारा दीमज असावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर उदारा जगदाधारा दीमज असावर उदारा जगदाधारा दीमज असावर उदारा जगदाधारा दीमज असावर. रसिकाऊ कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण आलो होतो. जवळपास आपण ही सगळी अभंग वारी अनुभवतोय.
खरंच संजीवनी गाथाच आहे ना. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हे सारं चैतन्य आहे, आपल्या आत भरून घेणं हा खरा सोहळा. स्वामींना प्रार्थना करावीशी वाटते की जन्म फक्त मंदिरात नको, आमच्या मनमंदिरात होऊ दे. आणि हीच प्रार्थना महत्त्वाची असते ना. अहो किती लीन झालं पाहिजे, तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकल. सकल दास झालो पाहिजे ना, आणि साकल्यांना झालो पाहिजे, हेही महत्वाचं. बामा परांजपे यांनी एकदा प्रश्न विचारला होता स्वामींना की अहो तुम्ही तर ज्ञानोबांना परात्पर गुरु म्हणता, मग आळंदीला का बरं जात नाही? काय उत्तर दिलं होतं माहिती आहे स्वामींनी? कमाल उत्तर आहे. त्यांनी एक आधी उदाहरण सांगितलं. ते म्हणाले रामकृष्ण परमहंसांना सुद्धा असंच विचारलं होतं की तुम्ही गयेला का बरं जात नाही? तर ते म्हणाले होते की हे आदिशिवाचं तत्व आहे ना, आणि रामकृष्णांना सुद्धा आदिशिव तत्वच म्हणायचंय. परमहंस म्हणाले मी तिथं गेलो तर तिथेच विलीन होईन. तेच उत्तर परांजपेंना स्वामी स्वरूपानंदांनी दिलं की जर मी आळंदीत गेलो तर मी तिथून परत येणार नाही, मी तिथलाच होऊन जाईन. होते का हो आपली सुद्धा अशी अवस्था? खरं सांगायचं तर ही उजेडी राहिले, उजेड होऊन असं म्हणावी अशी ही सगळी तत्व आहेत. फक्त आपण शब्दांनी स्वरांनी समजून घेऊन उपयोग नाही, ती आत 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 जपली आणि जपली पाहिजेत, तर हे सारं समर्पण शक्य आहे. मला म्हणून हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो. सम अर्पण हवं, तेव्हा समर्पण खरं होतं. आणि हे जेव्हा कळतं ना तेव्हा काय उरतं? स्वामी म्हणाले तशी अवस्था खऱ्या अर्थी शिल्लक राहते. काय अवस्था होते? की मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. एवढाच प्रकाश आमच्या अंतरी असू दे. स्वामी आम्हाला काही रंगायचं असेल ना तर ते तुमच्या आत रंगू दे, एवढीच शक्ती आणि भक्ती द्या, एवढंच मागणं मागूया. मी मगाशीच म्हटलं तसं की तो खरा जन्म होऊ दे. ऑनलाईन माध्यमातनं आपण जरी हे सादर करत असलो, मनापासून असं वाटतं की आपण सद्गुरूंशी जोडलेले असताना त्यांच्याशी ऑनलाईन जोडलेले आहोत की नाही हे महत्त्वाचं असतं. एवढं झालं की पुरे आहे, माध्यम सुफळ संपूर्ण. अधिक काय बोलू? हे सारं स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि विरमते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. नमस्कार. राम नामी रंगे मन, राम नामी रंगे मन, राम नामी रंगे मन. कैची भूक कैची तहान, कैची भूक कैची तहान, कैची भूक कैची तहान. राम नाम
सारा हे देह भाव कैचा हे देह भाव नूरे दिकाला सिठावा नूरे दिकाला सिठावा कैची भूक हो कैची भूक हो कैची भूक कैची तहान हो कैची भूक कैची तहान रामनामी रंगे मन हो रामनामी रंगे मन कैची आधी कैची व्याधी 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 अवघी संपले उपाधी अवघी संपले उपाधी कैची भूक हो कैची भूक कैची तहान कैची भूक कैची तहान रामनामी रंगे मन हो रामनामी रंगे मन नित्य निवांत निर्भया 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 नित्य निवांत हो नित्य निवांत हो नित्य निवांत निर्भया नित्य निवांत निर्भया स्वामी झाला राममय स्वामी झाला राममय स्वामी झाला राममय कैची भूक हो कैची भूक हो कैची भूक कैची तहान रामनामी रंगे मन हो रामनामी रंगे मन कैची भूक कैची तहान कैची भूक कैची तहान रामनामी रंगे मन हो रामनामी रंगे मन हो रामनामी रंगे मन रंगे मन रंगे मन
कृष्ण हरी ओम राम 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 कृष्ण